मंडळी, मी आज तुम्हाला पिठोरी अमावस्येबद्दल कथा सांगणार आहे। तर झालं असं होतं की एक आटपाट नगर होतं। त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता। तर त्या दर वर्षाच्या श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी, श्रावण महिन्यातील अमावस्येच्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या वडिलांचं श्राद्ध होतं। तर दरवर्षी सकाळपासून असं योगायोग व्हायचं की त्याच्या सुनेचा पोटात सकाळपासून दुखायला लागायचं आणि ज्या वेळेस ब्राह्मण जेवायला बसतील त्यावेळेस नेमकं ती बाळंत व्हायची आणि तिचं मुलगा मृत्यू पाहायचं। असंच 6 वर्ष असंच चालत राहिलं। हा 7वा वर्ष होता आणि 7व्या वर्षी पण देखील तसंच घडलं की 3 होता आणि ह्या वर्षी सुद्धा ब्राह्मण जेवायला बसले आणि सुनेच्या पोटात खूप दुखायला लागलं आणि ती बाळंत झाली आणि बाळ मृत्यू पाहिला। सतत तेच होत असताना खूप राग आला आणि तिने सुनेला त्या मृत्यू बाळासोबत घरातून हाकलून दिले। ती अरण्यात गेली आणि ती राणीवाणी भटकू लागली। तिथे ती जोटिंग्याच्या पत्नीला भेटली। ती जोटिंग्याची पत्नी म्हणते तिला की तू इथे का आलीस, तू इथून निघून जा, नाहीतर माझा पती येईल आणि तो तुला मारून टाकेल। तर ती स्त्री म्हणते की मी त्याकरताच इकडे आली आहे। तर ती विचारते, जोटिंग्याची पत्नी तिला विचारते की तू का असं करतेस, का असं झालंय, तुझ्यासोबत का असं घडलंय। तर तेव्हा ती म्हणते की ती सगळी हकीकत सांगते की मी ब्राह्मणाची सून आहे आणि एक तिथे पुढे जा, तिथे एक शिवलिंग मिळेल तुला। शिवलिंगाच्या बाजूला बेळाचं झाड आहे, त्या बेळाच्या झाडाच्या बाजूला तिथे झाडावर लपून राहा। रात्री नागकन्या आणि देवकन्या आणि 7 अप्सरा त्या तिथे येतील, शिवलिंगाची पूजा करतील, खीरपुरीचा नैवेद्य देतील आणि तिथे विचारतील इथे अतिथी कोण, तर तू असं म्हण की मी आहे। तर ती असंच ती तिथून निघते आणि ती जसं बोललेली असते तसं ती करते। ती जाऊन तिथे जाऊन तिला शिवलिंग दिसते। तिथे बेळाच्या झाडाच्या इथे ती वरती लपून बसते। रात्री नागकन्या आणि देवकन्या दोघी आणि 7 अप्सरा येतात, त्या खीरपुरीचा नैवेद्य देतात आणि तिथे विचारतात इथे अतिथी कोण आहे। तर ती म्हणते की मी आहे, ती स्त्री म्हणते की मी आहे। तर मग त्या येतात, ती खाली येते आणि ते सगळं विचारतात की तू कोण, कुठची, सगळं विचारते, जे काय हकीकत झालेली असते ज्यासोबत घडले ते सगळं सांगते। ती म्हणते की मला माझी मुलं रिटर्न परत पाहिजे। तर ते नागकन्या आणि देवकन्या त्या अप्सरांच्या सोबत मिळून त्यांच्या तिच्या मुलांना तिच्यासमोर प्रकट करतात आणि त्या तिला देतात। त्या म्हणतात की तू हे व्रत, अप्सरांनी तिला 64 योगिनींचं व्रत करायला सांगितलं आणि हे मृत्यूलोकी व्रत प्रकट करायला सांगितलं। तर ती म्हणते हा मी करेन हे व्रत आणि मग ते तिला तिची मुलं परत करतात। तसंच ती सगळं प्रकट झालं त्यानंतर ती त्यांना घेऊन तिच्या गावी परत जाते। तर सगळे गावातले लोक आश्चर्यचकित होतात की हिची मुलं परत कशी आली। त्यानंतर ब्राह्मणाला पण ते गावातले लोक ब्राह्मणाला सांगतात सगळं की तुझी सून आली आहे मुलांना घेऊन। त्यांना पण तो पण खूप आश्चर्यचकित होतो, पण तो घरात जातो आणि तांदूळ घेऊन येतो आणि ते तांदूळ मुलांवरून आणि सुनेवरून दोघांवरून पण ओवाळतो आणि ते फेकून देतो आणि मग तिला घरात आणतो आणि तिला सगळी हकीकत विचारतोय। ती त्याची सून सगळी हकीकत त्याला सांगते आणि मग त्यानंतर सांगितल्यावर ती सगळी जण आनंदाने मुलांसोबत आनंदाने घरात नांदू लागतात। आणि मग तर तुम्हाला कळलेलं आहे की ही कथा कशाबद्दल आहे आणि ही कथा कोणासाठी करतो। तर मी सर्व आयांना रिक्वेस्ट करते की तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी हा व्रत जरूर करा। थँक्यू सो मच। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।